सृष्टीच्या आरंभी जेव्हा परमेश्वराने या विश्वाची निर्मिती केली तेव्हा देव, ऋषी आणि मनुष्यांच्या अनेक वंशांची सुरुवात झाली। पण या सर्वांमध्ये दोन महान वंश होते, एक सूर्यापासून उत्पन्न झालेला सूर्यवंश आणि दुसरा चंद्रापासून जन्मलेला चंद्रवंश। या दोन वंशांतूनच पुढे राम, कृष्ण, ययाती, पुरुरवा, इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर यांसारख्या महान कथा जन्माला आल्या। चला तर मग आज जाणून घेऊया या आदिवंशावतार उपपर्वात सूर्यवंश आणि चंद्रवंशाची दिव्य उत्पत्ती। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा अनेक मनु निर्माण झाले। त्यांच्यापैकी एक होता वैवस्वत मनु, जो सूर्यदेवाचा पुत्र होता। त्याच्यापासून पुढे जन्म झाला एका महान वंशाचा, तो म्हणजे सूर्यवंश। सूर्यदेवाचा पुत्र होता वैवस्वत मनु, त्याचा पुत्र इक्ष्वाकु। इक्ष्वाकु हाच सूर्यवंशाचा पहिला राजा मानला जातो। त्याच्याच वंशातून पुढे पृथ्वीवर अनेक बलशाली आणि धर्मनिष्ठ राजे जन्मले। हरिश्चंद्र, सगर, दिलीप, भगीरथ आणि पुढे श्रीरामचंद्र। श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून धर्माचं संरक्षण केलं आणि सूर्यवंशाचं तेज सर्व दिशांना पसरवलं। सूर्यवंश म्हणजे सत्य, निष्ठा आणि न्याय यांचं प्रतीक मानलं जातं। पण दुसऱ्या बाजूला चंद्रदेवाच्या कृपेने दुसरा दिव्य वंश प्रकट झाला, चंद्रवंश। चंद्रदेवाचा पुत्र होता बुध आणि बुधाचा विवाह झाला इला नावाच्या कन्येशी, जी वैवस्वत मनुची कन्या होती। त्यांच्या मिलनातून जन्म झाला पुरुरवा नावाच्या तेजस्वी राजाचा आणि याच पुरुरवापासून सुरू झाला चंद्रवंश। चंद्रवंशाच्या वंशात अनेक तेजस्वी राजे झाले, ययाती, पुरु, यदु, कौरव आणि पांडव। याच वंशातून पुढे प्रकटले भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी धर्माचं पुनर्स्थापन केलं आणि अधर्माचा नाश केला। चंद्रवंश म्हणजे बुद्धी, चातुर्य आणि करुणा यांचं प्रतीक। जसे सूर्यवंशात प्रकाशाचा तेजोमय धर्म होता, तसे चंद्रवंशात बुद्धी आणि प्रेमाची शीतलता होती। अशा रीतीने सूर्य आणि चंद्र या दोघांच्या तेजातून पृथ्वीवर निर्माण झाले दोन महान वंश, जे पुढे समस्त भारताच्या इतिहासाला आकार देणारे ठरले। सूर्यवंशातून श्रीराम आणि चंद्रवंशातून श्रीकृष्ण हे दोन अवतार या पृथ्वीवर धर्माच्या दोन शक्तींसारखे प्रकट झाले। अशा या आदिवंशावतार उपपर्वात आपण पाहिलं की कसे देवांच्या तेजातून निर्माण झाले मानवी वंश। सूर्यवंशाचा तेजस्वी धर्म आणि चंद्रवंशाची प्रेमळ करुणा, या दोन्हींच्या संतुलनातूनच या पृथ्वीवर धर्म टिकून आहे। पुढच्या भागात आपण पाहू ययाती आणि त्याच्या पुत्रांचा संघर्ष, ज्यातून पुढे श्रीकृष्णाच्या वंशाची निर्मिती झाली। जय श्री कृष्ण।